नमस्कार. आज आपण मुगाच्या डाळीची तिखट डाळ बनवतोय. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. यासाठी मुगाची डाळ घेतलेली आहे. ही डाळ पहा, सालासगटची डाळ आहे, जी तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल. अर्धी वाटी इतकी डाळ घ्या, म्हणजे एकदम छोट्यातली वाटी असते ना, ती अर्धी वाटी इतकी घेतली आहे. आणि जर मुठीच्या अंदाजाने बघितलं तर 1.5 मुठी इतकं मी ही मुगाची डाळ घेतली. ती पहिल्यांदा तर 3 ते 4 पाण्यातून मी स्वच्छ धुवून घेतली. आणि आता आपण यामध्ये पाणी घालून ती भिजत घालतो. टाईम असेल तर भिजत घाला, नाहीतर नाही घातलं तरीही चालेल. आता थोडंसं पाणी टाकून मी भिजत घालते 10-15 मिनटं, आणि तोपर्यंत पुढची तयारी करूया. तेल घातलं. तेल हलकंसं गरम झाल्यावरती पाव चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की पाव चमचा जिरे घातलं. त्यानंतरला 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि ठेचलेला 4 ते 5 पाकळ्या लसूण घातले. हे हलकंसं मी परतवून घेते. फ्लेम जी आहे ती मी मंदच ठेवलेली आहे. आणि हलकंसं परतल्यानंतरला एक मीडियम साईजचा कांदा जो आहे तो मी बारीक कापून घातला. आता कांदा देखील आपण व्यवस्थित परतवून घेतोय. कांदा मऊसर झालेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो घालतोय. एक मोठ्या साईजचा टोमॅटो मी बारीक कट करून घातला आहे. मीडियम टू मोठ्या साईजचा तुम्ही टोमॅटो घेऊ शकता. टोमॅटो देखील आपण व्यवस्थित शिजवून घेतोय. बघा, टोमॅटो हलकासा मऊ झालेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेली मी कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीर हलकंसं परतवून घेते आहे. फ्लेम माझी मंदच आहे. हलकंसं कोथिंबीर परतवून झाल्यानंतरला मसाले घालायचे. पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट, जे तुमच्याकडे असेल ते घालायचे. मिक्स करायचे. मसाले घालताना फ्लेम बारीकच ठेवा, नाहीतर मसाले जळतात, करपतात. थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे मसाले खाली चिपकत नाही किंवा करपत नाही, म्हणून मी पाणी घातलं. 1 मिनिटं मिक्स करायचं मसाल्यांना व्यवस्थित. आणि त्यानंतरला मुगाची डाळ घातली आहे, जी मी 15 मिनिटसाठी भिजत घातली होती. आणि 1 बटाटा घातला आहे. चवीपुरतं मीठ. बटाटा आवडत असेल तर घाला, नाही तर नाही घातला तरी चालेल. मिक्स केलं व्यवस्थित. आणि या ठिकाणी आता आपण पाणी घालतोय. जवळजवळ 2 ग्लास इतकं मी पाणी घातलंय. बघा, गरम मसाला घालते पाव चमचा. गरम मसाला घालणं ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. मिक्स करायचं आहे. आणि आता आपण ही डाळ आहे ती कुकरमध्येच 9 ते 8 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेतो. जास्त शिट्ट्या घ्यायचं आहे, जेणेकरून ही डाळ आहे ती घट्ट होईल, थिक होईल, जास्त शिजली जाईल म्हणून. या ठिकाणी मी 8 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतरला गॅस बंद करायचं. आतली वाफ पूर्णपणे जाऊन द्यायची. झाकण लगेचच ओपन करायचं नाही. एक गॅस बंद केल्यानंतर 5 ते 10 मिनिटं तसंच ठेवायचं कुकरला. आणि नंतरला वाफ गेली की झाकण मी ओपन केलं आणि आपली डाळ ही तयार आहे. या ठिकाणी मी जास्त शिट्ट्या घेतल्या, कारण आपली जी डाळ आहे ती घट्ट व्हावी म्हणून मी जास्त शिजवलेली आहे. जर तुम्हाला घट्ट नसेल आवडत तर तुम्ही कमी शिजवली तरी चालेल. दुसरं म्हणजे मला 8 शिट्ट्या लागल्या ही डाळ बनवण्यासाठी. तर गरजेचं नाही तुम्हाला देखील तेवढ्या शिट्ट्या घ्याव्या लागतील. काही वेळेस तुमच्या 6 शिट्ट्या किंवा 5 शिट्ट्यांमध्ये देखील होऊन जाईल. डिपेंड त्या कुकरचा ब्रँड किंवा कंपनी कशी आहे त्यानुसार. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. भेटूयात आपण पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.